साठी जमले. चला सर्वांना शुभ सकाळ, शुभ सकाळ आणि शुभ सकाळ. आजचा दिवस अतिशय महत्वाचा आहे. जागतिक लेव्हलवर लोक ध्यान करतायत. कारण 1,44,000 लोकांनी जर या काही व्हिज्युअलायझेशन मेडिटेशन केलं तर ज्या गोष्टी पृथ्वीवर घडायला सुरुवात झालीये, ज्या आतापर्यंत कधीच घडल्या नव्हत्या. आता जी ऊर्जा येते 12 ऑगस्टला आलीये, आज आता सुरू होईल बघा. काही वेळ आहे त्याचा. किती वेळ आहे तो? बघा, 12:55, 12:55 ते 1:15. 12:55 ते 1:15. मी थोडस बोलायला आधी लवकर बोलवलं. 12:55 ते एक मग का पंधराला इतका लेट? मॅम सुरू ते झालाय. आदिती तर ती फायनान्सची ऊर्जा सुरू प्रोसेस. झालीये. म्यूट करा सगळ्यांनी. तर ही ओके, जी तिथे ऊर्जा नावासमोर आहे, सबमिटेड ना? काय झालं? म्यूट करा ना. तर ही जी ऊर्जा आता सुरू झालेली आहे, 12:55 झाले समजून. तर ऊर्जा सुरू झाली ती 500-600 वर्ष कधी पृथ्वीवर आली होती त्यावेळेला, 500-600 वर्षापूर्वी काही. पण त्या ऊर्जेने जे घडवलं त्यापेक्षा आता अद्वितीय असं घडत आहे, घडणार आहे. मानवजातीच्या इतिहासात, पृथ्वीवरच्या इतिहासात फर्स्ट टाइम ह्या घटना घडणार आहेत. मानवाचं महामानव होतोय, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे अजेंडा. मानवाची उत्क्रांती होतीये, कॉन्शियसनेस उत्क्रांती आहे. हे इव्होल्युशन कॉन्शियसनेसचं आहे. तर या इव्होल्युशनला जी ऊर्जा सुरू होते आता 12:55 ते 1:15, 20 मिनिटं आहे, त्या ऊर्जेला आपण आवाहन द्यायचं आहे. जे काही ह्या ऊर्जेचे संकल्प आहेत ते लवकर घडू देत, छान पद्धतीने घडू देत. आपलं कॉन्ट्रीब्युशन त्यात जातंय आज जागतिक लेव्हलवर. कारण हे महान आत्मे आपण एवढं अमूल्य, आपल्याला आज व्हॅल्यू मिळतीये की या सगळ्या मानवजातीच्या इतिहासात, पृथ्वीवरच्या इतिहासात जी घटना घडत आहे त्याला आपण क्रिएट करत आहोत. बिलीव्ह मी, आपण आता क्रिएटर म्हणून बसलेलो आहोत. व्हिज्युअलायझेशन करायचं आहे, सगळं ध्यानातून सांगणार आहे. ध्यानात जायचं नाहीये. श्वासावर फोकस पहिल्यांदा गेला पाहिजे. म्हणजे त्या ऊर्जेला आपण कनेक्ट करायला मदत करतो, ड्रॉ करायला मदत करतो, खेचून घ्यायला मदत होते. आपल्याद्वारेच ती पृथ्वीला जाणार आहे. कारण झाडं जसं सूर्याची ऊर्जा घेतात आणि रूटद्वारे पृथ्वीला देतात, तेच कार्य आपण ध्यानाद्वारे करतो. ज्या वेळेला आपण ध्यानात जातो, श्वासासोबत राहतो, त्यावेळेला ब्रह्मरंध्रातून ही ऊर्जा येते आणि आपल्या मार्फत पृथ्वीच्या गाभ्यात जाणार आहे. हे आज आपलं कार्य कॉन्ट्रीब्युट करत आहोत आपण. कारण 1,44,000 आत्म्यांमध्ये आपण समाविष्ट होत आहोत, जे हे घडवून आणतायत पृथ्वीवर. ऑप्टिमम पद्धतीने घडवून आणायचे. एवढंच नाही, आपला सहभाग होत आहे. एवढंच नाही, तर ही परिवर्तनाची, क्रिएशन ची नांदी आपण आपल्या मार्फत करत आहोत. तर जास्त वेळ न घेता मी ध्यानातूनच सजेशन देणार आहे. त्यामुळे श्वासासोबत पहिल्यांदा राहायचं. त्या ऊर्जा ग्रहणाला ऊर्जा आपण म्हणजे हे घ्यायच्यात, ओढायच्यात त्या ऊर्जा. म्हणजे ध्यानात गेलोच पाहिजे. ध्यानात नाही गेलं न वेगळंच काही करत बसलो तर काय उपयोग आहे? ध्यानात जाण्यासाठी श्वासावर लक्ष पाहिजे. आणि मग व्हिज्युअलायझेशन करायचं. व्हिज्युअलायझेशन शिकवलेलं आहे. व्हिज्युअलायझेशन करताना 5 सेन्स ऑर्गन्स वापरायचे. डोळ्यांनी काय बघतोय, कानांनी काय ऐकतोय, स्पर्शाने काय न्याहाळतोय म्हणजे फील करतोय स्पर्शाने, जिभेने काय चाखतोय, आणि नाकाने काही स्मेल फुंकतोय. जे काही तुम्हाला या परिवर्तनासंबंधित वाटतंय तिथे वापर करा या सगळ्या ऑर्गन्सचा. आणि सुंदर ऊर्जा त्या प्रकारची येत आहे. असं जर केलं तर खरोखर ते व्हिज्युअलायझेशन म्हणजे क्रिएशन घडेल आणि आपला क्रिएटरचा रोल सिद्ध होईल. आणि या क्रिएशन मध्ये आपला स्टॅम्प लागेल. मंगलदैंड म्हणून आडनाव पाहिजेत. कॅपिटल व्यवस्थितपणा पाहिजे. नाव जसं लिहितो तसंच पाहिजे. जयमाला भालेकर. काही उपयोग नाही जे कॅपिटल बी कॅपिटल ठेवून. ऊर्जा चेक करा तुम्ही. तुमच्या काय ऊर्जा असतात स्मॉल लेटर्सच्या. तुमचं नाव असं लिहिता का तुम्ही? तर ठीक आहे, चला सुरू करूयात. तर पाणी आणा. पाणी आणि चमचा आणा. वटेक्स वॉटर आपलं टेक्निक करायचं आहे. तर मी शेअर करून घेते.
चला शांत श्वासावर लक्ष ठेवायचं आहे. डोळे मिटून घ्या. वॉटर करून घ्यायचं आहे पाण्याच्या ग्लास मध्ये. चमचा फिरवायचा आहे क्लॉकवाईज बरोबर 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 2-3 वेळेस. लगेच उलटा फिरवायचा आहे आणि लगेच त्यातलं पाणी थोडं पिऊन घ्यायचंय. उरलेलं पाणी आपल्या पिण्याच्या हंड्यात मिक्स करायचं आहे. कुठल्याही फूड मध्ये कुठल्याही पाण्यामध्ये आपण अफर्मेशन सोडले तर सगळे व्हायब्रेशन त्या पाण्यामध्ये अन्नामध्ये जातात आणि शरीरात जे 70% पाणी आहे त्यात मिक्स होतात आणि खूप काळ आपल्यावर परिणाम करत राहतात. म्हणून आपण हे वॉटर थेरपी करत आहोत. चमच्याने फिरवल्यामुळे जो भोवरा तयार होतो पाण्यामध्ये त्याच्यात एनर्जी तयार होते, स्पायरल एनर्जी. आणि या स्पायरल मध्येच अवकाशातून एनर्जी येत असते, स्पायरल ऊर्जा. त्यामुळे आपण स्पायरल क्रिएट करतोय आणि स्पायरल ऊर्जा ग्रहण करतोय. चला मी आता अफर्मेशन्स पाण्याला देत आहे. तुम्ही पण द्यायचे. ते पाणी भरभर ढवळायचे 2-4 वेळा. लगेच उलटा फिरवायचा आहे म्हणजे भोवरा तयार होणार आहे. चला 18 ऑगस्ट 2025 12:21 च पोर्टल जी सृष्टीमध्ये ऊर्जा आणत आहे ती ऊर्जा मी टॅप करत आहे. आम्ही टॅप करत आहोत. आम्ही सर्व एक आहोत. आता जे जे जोडलेले आहोत ते सर्व आम्ही एकत्र साखळी केली आहे आणि या ऊर्जेला टॅप करत आहोत. पूर्ण स्पायरल ऊर्जा या जलमय अमृतामध्ये येत आहे आणि नवीन परिवर्तनाची नांदी पृथ्वीवर आम्ही क्रिएट करत आहोत. आमच्या जीवनात क्रिएट करत आहोत. आमच्या मोक्षाची ऊर्जा, आमच्या फ्रीविलची ऊर्जा, आमच्या ज्या मुक्तीच्या इच्छा आहेत त्या आम्ही सिद्ध करत आहोत, प्रकट करत आहोत. सृष्टीच्या पृथ्वीच्या असेन्शन मध्ये आमचा सहभाग नोंदवत आहोत. पिऊन टाकूयात पाणी. या अमृतमय जलाला धन्यवाद देऊयात. एक एक घोट प्राशन करूयात. धन्यवाद. धन्यवाद. डोळे शांत मिटून घ्यायचे. आता पूर्ण लक्ष श्वासावर. श्वासासोबत राहायचं आहे. श्वास येत आहे आणि श्वास बाहेर पडत आहे.
सुरू झाली आहे. पूर्ण प्लॅनेटचं हिलिंग सुरू करण्यामध्ये आपला सहभाग नोंदवला जात आहे. पृथ्वीचे असेन्शन आपण क्रिएट करत आहोत. ध्यानाद्वारे असेन्शन ऊर्जा ग्रहण करत आहोत. आणि पृथ्वीला देत आहोत. श्वासावर लक्ष द्यायचं आहे. श्वासासोबत राहूया. पूर्ण 1:15 वाजेपर्यंत ही ऊर्जा येत आहे. ती अक्वायर करूयात. जास्तीत जास्त ग्रहण करूयात. एक भव्य दिव्य काम आपल्या हातून घडत आहे. व्हिज्युअलायझेशन करायचं आहे. पूर्ण पोर्टल टू पृथ्वी आपलं व्याप्त शरीर बघायचं आहे. व्याप्त स्वरूप बघायचं आहे. जे सत्य आहे. आपणच ब्रह्मांड आहोत. अहम ब्रह्मास्मी अहम तत्त्वमसी. आपणच ते तत्व आहोत. ब्रह्म तत्व आपण आहोत. आपलं सत्य स्वरूप आहे. पोर्टल टू पृथ्वीचा गाभा व्याप्त करून टाकला आहे आपण. आणि चराचरातील सृष्टीतील चराचरातील जीव पेशींना आपण परिवर्तनाच्या लाटेमध्ये सामावून घेत आहोत. स्पायरल ऊर्जा आपलं शरीर स्पायरल फिरत आहे. पोर्टल टू पृथ्वी पर्यंत आपण ही ऊर्जा प्रसारित करत आहोत. सर्व जीवांना चेतनेच्या सर्व स्तरांना कणाकणाला आपण प्रदान करत आहोत. आपल्या माध्यमातून आता ही ऊर्जा आपल्या शरीराभोवती फिरू लागली आहे. आपल्या शरीरातील डीएनए उत्क्रांत होत आहेत. 12 लेयर्स आपल्या डीएनए चे 12 लेयर्स ऍक्टिव्हेट होत आहेत. आता आपण महामानव म्हणून एक्झिस्ट व्हायला, त्या स्वरूपात कार्य करायला पात्र ठरत आहोत.
कारण आपण उत्क्रांत होत आहोत, आपली उत्क्रांती होत आहे. सर्व कॅपॅबिलिटीज आपल्या वाढीस लागल्या आहेत. आपल्यातील क्रिएटर शक्ती जागृत होत आहे. प्रकटीकरणाचं सामर्थ्य, मॅनिफेस्टेशन पॉवर स्पीडअप झाली आहे. मनात विचार येताच गोष्टी घडू लागल्या आहेत. दुसऱ्यांच्या सेवेसाठी आपण सिद्ध झालो आहोत आणि या ऊर्जा जास्तीत जास्त ग्रहण करू लागलो आहोत. श्वास येत आहे आणि श्वास बाहेर जात आहे. जे जे संकल्प तुम्हाला दिलेले आहेत ते संकल्प व्हिज्युअलाइज करा. तुम्हाला काय काय पेरायचं आहे या ऊर्जेत, सृष्टीसाठी, दुसऱ्यासाठी. आता जर स्वतःसाठी पेरलं तर चेतना खूप कमीच राहणार आहे, हे लक्षात घ्या. जिथे फोकस तेवढी चेतना. 100वर फोकस ठेवला तर तेवढी ऊर्जा, 1000वर ठेवला तेवढी ऊर्जा. हे गणित आहे. तुम्ही स्वतःसाठी जर काही पेरलं तर तुमच्या पुरतच मर्यादित राहणार आहे. तुम्हाला काय साकारायचं आहे? सृष्टीचं असेन्शन का मानवी देहात अडकून राहायची नांदी आणि हजारो वर्षांनी पुन्हा याच पद्धतीने मुक्त होण्याचा प्रवास आत्ताच साकारायचा आहे का जन्मानुजन्म असेन्शन साठी ध्यानधारणा करत राहून हळूहळू प्रवास करायचा आहे? ज्याचा त्याचा प्रश्न. सुवर्ण संधी दिली आहे. या येणाऱ्या ऊर्जेने सुवर्ण संधी दिली आहे. कुठली मुक्ती हवी आहे? देवासोबत राहायचंय का देव म्हणूनच वर्क करायचंय? ईश्वर बनायचंय का ईश्वराला भजायचंय? कुठल्या आयामात जायचे आहे? तिसऱ्यापासून डाऊनवर्ड, दुसऱ्या, पहिल्या का चौथ्या आयामातच लटकत राहायचं आहे? का पृथ्वी सोबत 5व्या आयामात तरी जायचं आहे? का 6व्या, 7व्या? पुन्हा मनुष्य जन्म नको असेल तर कमीत कमी 7वा आयाम तरी हवा. हवा आहे का मनुष्य जन्म पुन्हा? मानव जातीसाठी काम करण्यासाठी का उच्च आयामात राहूनच हे कार्य साधायचं आहे?
आपल्या जीवनात प्रचंड वेगाने परिवर्तन होणार आहे. तयार राहूयात या परिवर्तनाला. कुठले कुठले परिवर्तन हवे आहे? कुठे अडकलो आहोत? कुठल्या बाउंड्रीजला विस्तृत करायचं आहे? अबंडन्स म्हणून काय आपल्याला हवे आहे? दुसऱ्यांच्या सेवा करण्यासाठी आपल्याजवळ काय कमी पडत आहे? या सगळ्या बाउंड्रीज आपण विस्तृत स्वरूपात करून घेत आहोत. अमर्याद. आपल्या सेवेच्या कक्षा वाढवायच्या आहेत. वननेसच्या भावना मर्यादित नाही ठेवायच्या. आपण सर्व वननेस कडे चाललो आहोत. एक संद पृथ्वी, एक संद आत्मा. हे होता होता विलगीकरण होणारच आहे. नको त्या व्यक्ती, नको त्या गोष्टी तडकाफडकी दूर होणारच आहेत. हे सर्व या ऊर्जा करून घेणार आहे. त्याला आपण तयार राहायचं आहे. श्वासावर लक्ष ठेवायचं आहे. परिवर्तन बघत आहोत आपण. पाचव्या आयामातील पृथ्वी. सर्व आत्मे कसे एक संध झालेत. प्रकाशमय अस्तित्व आपल्याला सिद्ध झालं आहे. आपण सत्य स्वरूपाला विलीन झालो आहोत. आपण प्रकाशमय अस्तित्वात आहोत. आपल्या कॉन्शियसनेस हायर झाले आहेत. आपण बघत आहोत पृथ्वीला. आपण तसे पाचव्या आयामात चाललो. आपलं असेन्शन पृथ्वी सोबत कसं झालं? एक समाधानाचे फिलिंग निर्माण होत आहे. जे जे हवं होतं ते सर्व आपण क्रिएट केलं. तो हे जाणवत आहे. फक्त पीस, हार्मोनी आणि अबंडन्स, परमानंद. आपल्या आत्म्याचा परमानंद, आपल्या चैतन्याचा परमानंद. Cat, body, mind, soul, spirit. विहंगमचं ब्रीद वाक्य साकार केलं आपण या ब्रीद वाक्याला. आपल्या बॉडी, माइंड, सोल, स्पिरिट चे नव्हे तर आजूबाजूच्या सर्वांना या बॉडी, माइंड, सोल, स्पिरिट लेवल परमानंद
ब्रह्मांड आपण क्रिएट करू शकलो. एक उच्च विहंगम भरारी मारू शकलो. सुदर्शन पिरॅमिडद्वारे आपल्या कॉन्शियसनेस लेव्हलला आपण ओलांडलो. ट्रान्सेंडिंग कॉन्शियसनेस सुदर्शन पिरॅमिडचं ब्रीद वाक्य होतं. त्या कॉन्शियसनेसच्याही पलीकडे मानवी चेतनेच्या पलीकडे आपण आलो आहोत. सुदर्शन पिरॅमिडनी आपल्याला पोहोचवले आहे या स्तराला. एक ग्रॅटिट्यूड देऊयात आपण स्पिरिट गार्डला. आपल्या चैतन्याला, आपल्या स्पिरिटला. हे जे कार्य आपण साकारलं त्यामुळे डोळ्यात आनंदाश्रू आहेत. हृदयात प्रीतीच्या भावना निर्माण झाल्या आहेत. सर्व प्लॅनेटच्या प्रीतीच्या, सर्व काही आपण अनुभवत आहोत. सुंदर सृष्टीतील 5व्या आयामातील पृथ्वीवरील इतर जीवांचा चिवचिवाट आपलं चैतन्य ऐकत आहे. अमृताचा स्वाद आपण अनुभवत आहोत. सुखमय जीवन चराचरातील सर्वांचं आपल्या चैतन्याद्वारे आपण फील करत आहोत. आपलीच ही काया, आपलीच ही त्वचा, आपलंच हे शरीर अखंड अनुभवत आहोत. सर्व जीव कसे सुखी आहेत. सुंदर सुगंध चहूकडे दरवळला आहे. आपलं मॅनिफेस्टेशन साकार झालं आहे. आपल्याला जे स्वरूप हवं होतं ते प्राप्त झालं आहे. पृथ्वीला 5व्या आयामात आपण आणू शकलो आणि आपली फ्री विलही साकार करू शकलो. आता मनुष्याचा सूट मला तरी पडत नको. मी आहे या 7व्या आयामात. इथूनच मला काम करायचं आहे. वेगळ्या वेगळ्या प्लॅनेट साठी
गेले होते पृथ्वी प्लॅनेट वर क्रिएशन साठी. उतरले होते खालच्या चेतनेला. सर्व सिद्ध करून आले. आता या 7व्या आयामात मला सुखावयाचे आहे. काही काळ परतूच भरारी वरील उच्च आयामासाठी मारायची आहे. तुम्हाला काय हवं आहे? तुम्ही काय साकार केलंय? काय दिसत आहे? काय अनुभवत आहात? तुम्हीच माझ्या चेतनेचे कण होतात पृथ्वीवर, म्हणून तर तुम्ही मला मदत केली. आता कोठे आहात तुम्ही? कुठे कुठे चेतना विखुरल्यात? कोणी माझ्या बरोबर आले तर कोणी अडकून राहिले, मोहात अडकले. संसाराच्या माया जाळात खितपट पडले. याच दुःखही मला होत आहे. काही हरकत नाही. ज्याचा त्याचा प्रवास, ज्याची त्याची फ्री विल साकार झाली आहे. ज्याला जे जे हवे होते, ज्याची ज्याची चेतना ज्या ज्या लेवलला होती तो लेवल प्राप्त झाला आहे. हार जीत हे तर सदैव घडत असते. कोणी जिंकणार तर कोणी हरणार, हा तर सृष्टीचाच नियम आहे. श्वासावर लक्ष ठेवायचं आहे. श्वास. चला सवंगड्यांनो, आपण जेथे जेथे आहोत एक आनंद उत्सव साजरा करूयात. आपल्या स्वप्नांना साकार केल्याचा, उंच भरारी घेतल्याचा, धन्यवाद देऊयात या पोर्टल ऊर्जेला. पोर्टलच्या
थोडीशी ऊर्जा येऊन गेली आहे, आता उतरत आहे हळूहळू अवकाशातून, झेपावत आहे आपल्याकडे, पृथ्वीकडे. आता पुन्हा सज्ज होऊयात 21 तारखेच्या पोर्टलला. त्याही वेळेला क्रिएशन मध्ये सहभागी होऊयात. तोपर्यंत मात्र ध्यान करत राहायचं आहे, या ऊर्जेला टॅप करत राहायचं आहे. ध्यानातूनच ऊर्जा ग्रहण करता येते. ग्रुप मधूनच जास्तीत जास्त ऊर्जा ग्रहण करता येते, कारण हे परिवर्तन सुरू झालं आहे ग्रुप कॉन्शियसनेसचं, ग्रुप चैतन्याचं. म्हणून सर्वजण ग्रुप मध्येच राहूयात. ग्रुपला जो एझोटेरिक सपोर्ट मिळत आहे, तो ग्रुपलाच मिळत आहे. या एझोटेरिक गूढ रहस्यमय सपोर्ट ऊर्जेला आपल्या टेन्शन गुरूंना ग्रॅटिट्यूड देऊयात. आपल्या गुड सपोर्टला एक संद राहूयात. धन्यवाद देऊया त्या ऊर्जेचे जी आपल्याला सपोर्ट करत आहे. आणि आपल्याला बरोबर पथावर क्रमण करून घेत आहे. आपल्याला योग्य रस्त्याने चालण्यास लावत आहे. त्या सर्व गूढ ऊर्जांचे धन्यवाद. आपले हात एकमेकात अडकवले आहेत. आपण सर्वांनी सर्कल केला आहे, हेर धरला आहे आणि धन्यवाद देत आहोत. आपल्या गूढ सपोर्टला, आपल्या स्वतःला, एकमेकांना, आपल्यातील वन्नेसता. धन्यवाद. धन्यवाद आणि धन्यवाद. हालचाल करायची आहे हळूहळू. हळूहळू हातापायांची हालचाल करायची आहे. कोणीतरी स्क्रीनशॉट घ्या. कोणाचा स्टॅम्प पडला आहे बघू देत. अभिषेक, आडनाव घेतलेत नाही. घेतलेत मॅडम. चला हळूहळू डोळे किलकिले करा. ध्यानातून बाहेर पडावसे वाटत असेल तर पडा, नाही तर कंटिन्यू करा. एक 5-10 मिनिट झोपा. माझ्या डोळ्यात अश्रू आले होते, अजूनही डोळे ओले आहेत. तुम्ही काय अनुभवलं ते व्यक्त करा ग्रुपवर. निसर्गात सोडून द्या तुमच्या भावना. तुम्ही काय अनुभवले निसर्गात सोडून द्या. धन्यवाद सर्वांना. भेटूया 4 वाजता गुरुचरित्र अन्वयार्थासाठी. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.